आणि आत्ताची ही बातमी पाहूयात। अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी एक भावनिक अशी एक पोस्ट केलेली आहे। डॅड काश वेळ थांबली असती असं या पोस्टमध्ये जय पवार यांनी म्हटलेलं आहे। मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो, अशी ही एक भावनिक पोस्ट जय पवार यांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा जय पवार यांची ही भावनिक पोस्ट। आज मंत्रालयात होणारी मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठक ही होणार नाही, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीला मंत्रालयामध्ये उपस्थित राहणार आहेत। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला अंतर्गत गटबाजीमुळे मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत। काँग्रेसच्या वडट्टीवार गटाची गटनोंदणी ही कालही होऊ शकलेली नाहीये। वडट्टीवार गटाच्या 18 आणि बसपाचा 1 अशा 19 नगरसेवकांनी काल नागपूरचं विभागीय आयुक्त कार्यालय गाठत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडी या नावानं गट नोंदणीसाठी अर्ज केला होता। मात्र चंद्रपूर शहरातील काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी गटनोंदणी प्रक्रियेवरती लेखी आक्षेप नोंदवलाय। यापूर्वी धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी गटनोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर वडट्टीवार गटातील नगरसेवकांनीही त्यावरती आक्षेप नोंदवलेला होता। तर दोन्ही गटांनी एकमेकांच्या गटाविरोधामध्ये आक्षेप नोंदवल्यामुळे विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आज आमच्या गटाची नोंदणी होईल असा विश्वास वडट्टीवार गटानं व्यक्त केलाय। चंद्रपुरात काँग्रेसमध्ये वडट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आणि सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावरती आज दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 नंतर दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी हे उपस्थित राहणार आहेत। तर नेत्यांमधील गटबाजी आणि त्याचा सत्ता स्थापनेवरती होणारा परिणाम यावरती चर्चा होणार आहे। या विषयावर काँग्रेससोबत येण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची घालण्यात आलेली अट देखील या चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे। उद्याला दिल्लीला बैठक आहे संध्याकाळी, आणि त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि राहिला गट, तर आमचे लोक सगळे गटस्थापनेसाठी आग्रही आहे नगरसेवक, कारण 5 तारखेला नॉमिनेशन आहे, वेळ कमी आहे। त्यामुळे आजच्या गटस्थापनेच्या संदर्भात मी जरा हायकमांडशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे। चंद्रपुरातील वडट्टीवार आणि धानोरकर गटातील वाद हा चांगला चर्चेत असतानाच आता राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी महापालिकेमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊ शकते असं विधान केलं। निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी आघाडीसाठी संपर्क साधला होता, मात्र काँग्रेसला आमची गरज नव्हती, त्यामुळे स्थानिक पातळीवरती वेगळा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। आमची पण इच्छा काँग्रेससोबत जायची आहे, पण काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायची नाही ना। आम्ही तर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा त्यांना बोलतो आम्हाला युती करून आम्ही समोर जाऊया, परंतु त्या टायमाला पण त्यांनी आम्हाला युती नाकारली। त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही वेगळे लढलो। आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आम्ही 2 पक्ष वेगळे लढलो। त्याच्यामुळे आता स्थानिक पातळीवरती आम्हाला अधिकार आहे की आम्ही स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा। तर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष शिगेला पोहोचलाय। रायगड जिल्हा